विज्ञान प्रदर्शन म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नसून प्रश्न विचारण्याची सवय, निरीक्षण करण्याची दृष्टी आणि नवनवीन प्रयोग करण्याची जिद्द होय. विद्यार्थ्यांनो, आज तुम्ही सादर केलेले प्रत्येक प्रकल्प तुमच्या कल्पकतेचा, मेहनतीचा आणि वैज्ञानिक विचारसरणीचा पुरावा आहे. प्रत्येक प्रयोग करताना हे का घडले आणि याचा उपयोग समाजासाठी कसा होईल हा प्रश्न नेहमी मनात ठेवा, असे सौ विजयमाला पतंगराव कदम प्रशालेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना खानापूर तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर कुलसे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजयश्री अकॅडमीचे संचालक संतोष पाटील हे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, संशोधनाची दृष्टी आणि विचार करण्याची सवय निर्माण व्हावी, हाच आपला हेतू आहे. पालकांनी आपल्या मुलांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा छोट्या विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे नवे संशोधक बनतील. यावेळी शिक्षक बँकेचे चेअरमन संतोष जगताप, संस्थेच्या अध्यक्षा रेखा शेंडके व सांगली अर्बन बँकेचे मॅनेजर धनंजय मांडके तसेच संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर, कार्यवाहक योगेश्वर मेटकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अभिराम लोटके, पार्थ पवार, सिद्धांत यादव, सानवी देवकते, आदिनाथ रसाळ, राजदीप खरगे, षण्मुख हिंडे, चैतन्य जानकर, श्रीजल पाटणकर, ओंकार साळुंखे, हर्षद महाडिक, दुर्वा लाटणे, प्रणाली बापट, सिफा पटेल, रांजनंदिनी गोडके, सोनाक्षी महाडिक, कल्याणी पवार, जोया बोबनाळे, कार्तिकी महाडिक यांच्या प्रयोगांचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी रांगोळी प्रदर्शन, फ्रूट डेकोरेशन व हस्तकला प्रदर्शन यांचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर कचरे यांनी केले व सूत्रसंचालन अमित अब्दल यांनी केले व आभार कोमल मेटकरी यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, इटा.